कथेचं नाव आहे अघोरी कृत्य भाग दुसरा अंतिम भाग. लेखक सागर खाचणे. आता पुढे. नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी उठून देवपूजा आवरून मधुरा तुळशी वृंदावनात दिवा आणि अगरबत्ती लावायला निघते आणि जाता जाता आपण काल ठेवलेली राख नीट आहे की नाही बघण्यासाठी निघते. ती माझघराच्या दक्षिण कोपऱ्यात बघते आणि तिला समोर वंदीचा तोंडातून फेस येत असलेला विकृत आणि भयानक चेहरा दिसतो. त्या क्षणी मधुराच्या हातामधील कलश खाली पडतो. पडलेल्या कलशाचा आवाज ऐकून पंत मागून मधुराची विचारपूस करतात. पंत विचारतात, मधुरा, काय झाले हो? काही मदत हवी आहे का? त्यावर मधुरा घाबरत आणि स्वतःला सावरत म्हणते, नाही नाही, कलश हातातून निसटला, एवढंच, बाकी काही नाही. पंत म्हणतात, थोडं सावकाश काम करा हो. त्यावर मधुरा म्हणते. एवढ्यात मधुरा पटपट तुळशीला पाणी घालते आणि वृंदावनात दिवा लावण्याचा प्रयत्न करते, परंतु दिवा काही पेट घेत नाही. आणि यातच ती अंगणातून घरातल्या दक्षिण कोपऱ्यात बघते तर वंदी तिच्याकडे शापित आणि बदला घेण्याच्या नजरेने एकटक बघत असते. हे बघून ती पळत पळत देवघराकडे जाऊन बघते तर तिथलासुद्धा दिवा विझलेला असतो. आता मात्र मधुरा पूर्ण घाबरून घामाघूम झालेली असते आणि सरळ पंतांना आलेच असं सांगून पळत पळत अघोडा बाबांना भेटायला निघते. आणि तिकडे पोचताच मधुरा घाबरून आणि घामाघूम होऊन त्यांना विचारते, बाबा, माफी असावी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं काही केलं, परंतु ती वंदी माझ्या घरात ठाण मांडून बसली आहे आणि आज घरात एकही दिवा पेटला नाही. बाबा, यातून नक्की काहीतरी अघटित नक्की घडणार. कृपा करा आणि बाबा मला काहीतरी कृपा करून मार्ग सांगा. अघोडा बाबा म्हणतात, माते, मी म्हटलं होतं तुला, अघोरी कार्याला हे असं काहीतरी अघटित देणं नक्की लागते, परंतु काळजी करू नको, मी आहे तोपर्यंत काही होणार नाही. आज ती राख कुंकवामध्ये भिजून ठेव आणि सोमवारी कार्यक्रमाला जाताना घेऊन जा आणि होणाऱ्या सुनेला येणाऱ्या बुधवारच्या चंद्रग्रहणाला लावा असे सांगून यावे. बाकीचे मी काय ते बघतो. त्यावर मधुरा म्हणते, हो बाबा, परंतु अजून काही अपरिचित किंवा अघटित नको घडायला. त्यावर बाबा तथास्तु म्हणून आशीर्वाद देतात. इकडे मधुरा घरी निघून जाते आणि बाबा आत्म्याला शांत करण्यासाठी मंत्रोपचार सुरू करतात. एकीकडे वंदीच्या घरचे तिचा सावटण्याचा कार्यक्रम करण्यासाठी राख जमा करायला जातात आणि तिकडे पोहोचून बघतात तर राख आणि हाडाचे तुकडे संपलेली आणि विखुरलेली असतात. तिच्या नातेवाईकांना या गोष्टीचा शक येतो आणि ते स्मशानास रक्षकास विचारपूस करतात. नातेवाईक विचारतात, या चितेची राख अशी पसरलेली आणि एवढी कमी का आहे? तू या चितेचे हाड किंवा कवटी कोणाला पैशासाठी विकले तर नाहीस ना? वंदीचे नातेवाईक त्याला विचारतात. त्यावर धोंडू तात्या म्हणतो, नाही नाही, मी इथं मागच्या 20 वर्षापासून आहे. मी असलं पाप नाही करायचो बघा साहेब. त्याच्या या उत्तराला पाठबळ देतील काही गावकरी त्याची बाजू घेतात आणि वंदीचा नवरा जो दारूच्या नशेत असतो तो शिल्लक राहिलेली राख जमा करायला लागतो आणि जमा करून झाल्यावर तिच्या सावटण्याच्या पूजेला सुरुवात तिच्या घरी जाऊन करतो. वंदीची दोन मुलं आणि तिचा नवरा हे तिच्या पूजेला बसतात. एक ब्राह्मण बोलवून तो तिच्या राखेसमोर आणि फोटोसमोर यज्ञ तयार करून तिच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी पूजा सुरू करतो. ज्या क्षणाला पूजा सुरू होते त्या क्षणाला मधुराच्या घरी अडकून पडलेली वंदीची आत्मा तडफडायला लागते आणि मधुराच्या घराच्या खिडक्या सुटलेल्या हवेमुळे जोरजोरात वाजू लागतात. एवढ्यात मधुरा घरी पोहोचते आणि बघते तर वंदीची आत्मा ही अजून भयानक होऊन सूड घेण्याच्या दृष्टीने बघत असते. परंतु या साऱ्या मागे दुर्लक्ष करून मधुरा देवघरात जाते आणि बघते तर
घरातील देव हे अस्ताव्यस्त पडलेली असतात. मधुरा आता मात्र देवघर रचते आणि अघोडा बाबावर विश्वास ठेवून दिवा लावते. तिकडे वंदीची पूजा संपूर्ण झालेली असते आणि तिची मुलं तिला नैवेद्य दाखवून कावळा शिवण्याची वाट बघत असतात. बराच वेळ जातो, परंतु कावळा नैवेद्यात शिवत नाही आणि मुलं आणि नवरा तिथे तिला प्रणाम करून तसेच निघून जातात. या सर्वामध्ये एक आठवडा निघून जातो आणि अशोक पंत आणि सागर पंत व मधुरा हे कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जाण्याच्या तयारीला लागतात. तो दिवस उजाडतो आणि एकीकडे पंत सागर पंतांची येण्याची वाट बघत असतात आणि अशोक आंदेकरांकडे जाण्यासाठी टांगा आणण्यास जातात आणि मधुरा मात्र वंदीची राख कुंकवात भिजवते आणि त्या वंदीला माफी मागत म्हणते, वंदे, आपला तसा काहीच संबंध नाही, परंतु माझ्या मुलाच्या सुखासाठी आणि आमच्या घराच्या वंश पुढे चालवण्यासाठी तुझी गरज आहे, तर तेवढं काम सावरून घे, मी तुझी ऋणी राहील. एवढं बोलून ती माझघरातून जाते आणि पुढे पंतांना म्हणते. मधुरा म्हणते, काय हो, अजून सागरपंत कसे आले नाही? आणि तुमची झाली ना सगळी तयारी, की बाकी आहे काही? त्यावर पंत म्हणतात, नाही, माझी सगळी तयारी झाली आहे. हे बघ, तू नाव घेतलंस आणि सागरपंत आले. पंत म्हणतात, या सागरपंत, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आत्ताच मधुराने तुमची आठवण काढली होती. मधुरा म्हणते, होय भाऊजी, आमची सगळी तयारी झालेली आहे. काही राहिले असेल तर सांगा. तुम्हाला चहा वगैरे काही देऊ का? ती पंतांना विचारते. त्यावर सागरपंत म्हणतात, नाही वहिनी, आता काही नको. आंदेकरांकडे हे सर्व होईलच. आपण सर्व निघूया. तेवढ्यात अशोक टांगा बोलावून आणतो. सागरपंत म्हणतात, अरे वा, नवरदेव तर एकदम थाटात दिसत आहे. त्यावर अशोक म्हणतो, त्यांच्या पाया पडत त्यांना म्हणतो, काका तुम्ही पण ना. मोरारजी पंत म्हणतात, चला चला, उशीर नको, शुभच्च शीघ्रम असे म्हणत उठतात आणि स्वारी टांग्यांकडे मार्गस्थ होते. यात मधुरा पुन्हा एकदा माझघरात जाऊन येते आणि आपल्या लहान मुलाला आम्ही लगेच येतो असे सांगून वंदीकडे अघोरी स्मितहास्य देऊन दरवाजा उघडून मार्गस्थ होते. तिकडे आंदेकरांच्या घरीसुद्धा कामाची पूर्ण सोय झालेली असते. अंगणात रांगोळी, तुळशी वृंदावनात अगरबत्ती आणि घराला आणि दरवाजाला छान तोरणं लावलेली असतात आणि दीपाली मात्र पूर्ण नव्या नवरीचे शृंगार म्हणजे सुंदर अशी लाल सोनेरी रंगाची साडी, नाकात नथनी, केसात मोगऱ्याचा गजरा आणि चेहऱ्यावर हलकीशी लाली लावून अशोकरावांच्या विचारात गुंग असते. आज ती पूर्णपणे स्वर्गातल्या अप्सरेप्रमाणे दिसत होती. अशातच बराच वेळ निघून जातो. टांगा आंदेकरांच्या घरी पोहोचतो आणि दोघेही जण आनंदाने पंतांच्या स्वागतासाठी बाहेर जातात. आंदेकर म्हणतात, नमस्ते पंत, या या, सगळे आत या. पंत म्हणतात, घरात पोहोचताच नमस्ते. पंत म्हणतात, आता कसली हो औपचारिकता, आपण एकमेकांचे सोयरे बनणार आहोत, तर कुठे आहे आमची सुनबाई? त्यावर आंदेकर हसत हसत म्हणतात, हो नक्कीच ना, दोघी येतीलच बाहेर, तुम्ही तोपर्यंत पाणी वगैरे काही घ्यावे. यातच थोडा वेळ निघून जातो आणि नंतर सौंदर्याने नटलेली दीपाली अशोकरावांसमोर येऊन उभी राहते. सागरपंत म्हणतात, उठा अशोकराव, आपल्या होणाऱ्या अर्धांगिनीच्या कपाळात कुंकू माळा. आणि मोरारजी पंत आणि आंदेकरराव, तुमची काही हरकत नसेल तर घ्या देवाचं नाव आणि फोडा सुपारी. सगळे एकसाथ हसतात. मधुरा विषय मोडीत काढत म्हणते, आंदेकरताई, भविष्यातील होणाऱ्या विहीनबाईंना बोलते, हे आमचा घरचं कुंकू आहे, पूजेच्या ताटात भरून आणणार का? आंदेकर वहिनी म्हणतात, हो नक्कीच ना, आणि स्वयंपाकघरात जातात. इकडे दीपाली आणि अशोक एकमेकांना नजरेने घायाळ करत असतात.
त्यानंतर सागरपंत म्हणतात, चल अशोक, या पाटावर बस आणि दीपाली तू अशोकच्या डाव्या बाजूने बस. आणि सागरपंत शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या नावाने करतात. यातच उत्सुकतेने पेटलेला अशोक चिमूटभर कुंकू हातात घेतो आणि दीपालीच्या कपाळात आणि केसाच्या भांगेत माळतो आणि दीपालीसुद्धा त्याच्या स्पर्शाने अगदी फुलून उठते. एवढ्या सर्व कार्यक्रमात बराच वेळ निघून जातो आणि जेवण खाणे आटोपल्यानंतर मोराजी पंत आणि कुटुंब आनंदी मनाने आपल्या घरी निघून जातात. निघण्यापूर्वीच मधुरा दीपालीला ते कुंकू न चुकता चंद्रग्रहणाला कपाळावर आणि पोटावर लावायला असे सांगून येते. यावेळी मात्र दीपालीच्या किंवा तिच्या घरच्यांच्या मनात वाईट एकही विचार येत नाही आणि तेही होकारार्थी मान डोलावतात आणि दीपाली आपल्या होणाऱ्या सासू सासरे आणि अशोकच्या पाया पडते. घरी जात असताना मात्र अशोक पंत आणि सागर पंतांची चर्चा सुरू होते आणि मधुराच्या मनात वंदीने घरी काय केलं असेल याची हुरहुर लागलेली असते. घरी पोचून पुढील कार्यक्रमाचा आढावा घेत सागरपंत आपल्या दिशेने मार्गस्थ होतात आणि मधुरा आपल्या कामात लागते. तसेच अंधेकरांच्या घरीसुद्धा साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीला वेग लागण्यास सुरुवात होते. यातच 2-4 दिवस निघून जातात. मधुरा वंदीवर लक्ष ठेवून असते व अशोक आणि पंत पैशाची जमवाजमवी, नातेवाईकांची यादी, घराची डागडुजी करण्यात व्यस्त होऊन जातात. अशातच बुधवार म्हणजे चंद्रग्रहणाचा दिवस उजाडतो आणि आपल्या होणाऱ्या सासूबाईने सांगितल्याप्रमाणे दीपाली वंदीची राख मिसळलेले कुंकू आपल्या केसांच्या भांगेत माळते आणि तेथूनच दीपालीच्या मागे हा अघोरीचा काळा खेळ सुरू होतो. त्याच दिवशी सायंकाळी सागरपंत घरी येतात आणि मोरारजी पंतांना म्हणतात. सागरपंत विचारतात, मोरारजी पंत आहेत का घरी? पंत म्हणतात, हो, या ना पंत, आज संध्याकाळी येणं केलं अचानक. त्यावर सागरपंत म्हणतात, हो, वेळच तशी आहे. आपल्या अशोकच्या आणि दीपालीच्या लग्नाचा मुहूर्त घेऊन आलो आहे. बघा तुम्हाला कसा वाटतो. पंत आनंदाने हसत हसत म्हणतात, अरे वा, छान छान, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलंत बघा. आणि ते माझघरातून अशोक आणि मधुराला आवाज देतात. पंत म्हणतात, मधुरा आणि अशोक माझघरात या रे, सागरपंतांनी खुशखबर आणली आहे. अशोक उत्सुकतेने घाईघाई माझघरातील दक्षिण कोपऱ्यात जाऊन उभा राहतो. ज्याच्या बाजूला मुक्ती न भेटलेल्या वंदीचा आत्मा सूड घेण्याच्या नजरेने घरातल्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून असतो. आणि मधुरा स्वयंपाकघरातून दोघांसाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते, सागर भाऊजी, आम्ही तुमची आतुरतेने वाट बघत होतो. आणि त्यांच्या हातात पाणी देते. सागरपंत म्हणतात, पाणी पीत पीत म्हणतात, धन्यवाद वहिनी. तर आपल्या अशोकच्या आणि दीपालीच्या लग्नाचा सगळ्यात चांगला मुहूर्त म्हणजे जून महिन्यातील पहिल्या आठवड्यातला शुक्रवार, म्हणजेच गोरज मुहूर्त, अतिशय उत्तम आणि पौर्णिमेची रात्र आहे. म्हणजे आजपासून ठीक 1.5 महिन्यानंतर तुम्हालाही वेळ भेटेल आणि दीपालीकडच्यांनाही वेळ भेटेल. काय, कसा वाटला मग मुहूर्त? त्यांनी विचारलं. पंत म्हणाले, अरे वा, एकदम छान. त्यावेळेस हवेतील गरमीसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेली असेल आणि छान पावसाची सुरुवातसुद्धा असेल. मला खूप आवडला आपण हा मुहूर्त. अंधेकरांना कळवू शकतो असा होकार ते सागरपंतांना देतात आणि बाकीच्या चर्चेला सुरुवात होते. अशोक मात्र आनंदाने त्यांच्या सर्व गोष्टी कान लावून ऐकत असतो. आणि तेवढ्यात मधुराची नजर वंदीच्या आत्म्यावर आणि बाजूला उभ्या असलेल्या अशोकवर जाते आणि ती घाबरून चालू चर्चेला मोडीत काढत म्हणते, अशोक, शुभ कार्य आणि शुभ गोष्टी या दक्षिण कोपऱ्यात बसून ऐकू नये रे. कितीदा सांगितलं तुला, उठ तिथून आणि तिकडे बाबांच्या बाजूला बस. अशोक म्हणाला, काहीही असतं तुझं आई. त्यावर पंत म्हणाले, खरंच मधुराबाई. वंदीच्या आत्म्याची आणि तिने केलेल्या सर्व काळ्या कृत्येची त्यांना काहीच कल्पना नसताना ते म्हणतात, एवढी अंधश्रद्धा बरी नाही. जाऊन चहाचं बघा तुम्ही. मधुरा वंदीकडे व्याकुळ आणि घाबरलेल्या नजरेने बघून स्वयंपाकघरात निघून जाते. थोड्या वेळच्या चर्चेनंतर आणि चहा पिऊन झाल्यानंतर आंदेकरांच्या घरी मुहूर्त सांगायची परवानगी घेत घरातून सागरपंत मार्गस्थ होतात आणि मधुराकडे
मधुरा इकडे अघोडा बाबांना भेटून ही सर्व हकीकत आणि मुहूर्त सांगते. आता दोन्ही घरी लग्न कार्याच्या कामाला वेग लागतो आणि तिकडे वंदीच्या कुंकवामुळे दीपालीची तब्येत कमी जास्त होत असते. परंतु आंदेकर आणि त्यांचं कुटुंब तिच्या या अघोरी तापाकडे वातावरण बदलीमुळे होणाऱ्या तापाचा सुगावा घेत दुर्लक्ष करतात आणि पंतांच्या घरी काहीच सांगत नाहीत. अशाच छोट्या छोट्या अघोरी गोष्टी आणि लग्नाच्या तयारीत 1.5 महिना निघून जातो आणि अशोक आणि दीपालीच्या लग्नाचा मुहूर्त येऊन ठेपतो. इकडे मधुराच्या मनात आता वंदीच्या आत्म्याची भीती कमी आणि अघोडा बाबांच्या अघोरीवर देवांपेक्षा जास्त विश्वास बसतो. थोडक्यात सांगायचं तर सुरू असलेल्या सर्व शुभ कामात मधुरा ही शरीराने हजर होती आणि मानसिकदृष्ट्या अघोरी कामाने त्रासली होती. हे सर्व दिवस निघून जातात आणि ठरलेल्या मुहूर्तात अशोक आणि दीपाली गावदेवी असलेल्या देवी दुर्गा मातेच्या आशीर्वादाने आणि सप्तपदीच्या साह्याने जन्मजन्मांतरीसाठी एकमेकांचे होतात. आता नवविवाहित जोडी हे घराच्या अंगणात थाटात येऊन ठेपते आणि आनंदाने दीपाली गृहप्रवेशाची तयारी सुरू होते. नातवाच्या अघोरी हव्याशा पोटी यावेळीसुद्धा मधुरा गृहप्रवेशासाठी बनवलेल्या कुंकवाच्या ताटात वंदीची राख मिसळते आणि भोळी भाबडी दीपाली आपल्या सासूच्या त्या निरागस चेहऱ्याकडे बघून स्मितहास्य करत त्याच कुंकूमध्ये आपले पाय बुडवून माझघरात प्रवेश करते आणि आपल्या लक्ष्मी पावलांनी थेट देवघराचा रस्ता धरते. आता सगळे देवघरात पोहोचतात. इकडे अशोक आणि दीपाली हे आपल्या आई आणि बाबांचा आशीर्वाद घेतात आणि देवघरातील देवांस पूजा करून दिवा लावतात. पहिल्या वेळेस घरात असलेल्या वंदीमुळे दिवा लागत नाही आणि हे मधुराच्या लक्षात आल्याबरोबर ती अघोडा बाबांनी दिलेल्या मंत्राचा जप करून तिच्या आत्म्याची ताकद कमी करते आणि दीपालीने लावलेला दिवा पेट घेतो. यावेळी मात्र वंदीची आत्मा हे पूर्णपणे स्वतःला ताकदावर बनवत मधुराकडे बघून हसत असते. यावेळी मात्र मधुराला या गोष्टीची पूर्ण जाणीव होते की दीपालीच्या येण्याने वंदीची आत्मा ही अधिक ताकदवर बनली आहे आणि ती आता आपला पूर्ण सूड घेणार. या विश्वासाने ती अघोडा बाबांना दर आठवड्याला एक असा कोंबडा नरबळीसाठी पाठवते. आता दिवसामागे दिवस निघून जातात. 6 महिने पूर्ण होतात आणि दीपाली व अशोकच्या संसाराचा वेल फुलू लागतो. एकीकडे अंदेकर कुटुंब आपल्या मुलीचा बहरलेला संसार बघून खुश असतात आणि इकडे मधुरा आपल्या नातवाच्या आशेवर कायम राहते. गेलेल्या पूर्ण 6 महिन्यात दीपाली आणि मधुरामध्ये चांगलं नातं बनलेलं असतं आणि मधुरा तिला अघोडा बाबांची गुणगान सांगत असते, जेणेकरून गरज पडलीच तर दीपालीला काही विधी पूर्ण करण्यास मदत होईल या कारणाने. या सर्व प्रकारात अघोडा बाबा प्रत्येक आठवड्यात कोंबड्याच्या नरबळीमुळे वंदीच्या आत्म्यास बांधून ठेवण्यास यशस्वी होतात. परंतु प्रत्येक गोष्टीचा एक अंत आणि एक उगम ठरलेला असतो आणि यामध्येच दीपाली अशा गोष्टीची खबर देते ज्याच्यासाठी एवढा मोठा खटाटोप रचलेला असतो, ती म्हणजे आपण गरोदर असण्याची. सगळ्यात पहिला मान म्हणून ही खुशखबर अशोक नंतर सासूबाईंना देते. ही गोष्ट ऐकताच मधुराच्या आनंदास पारावर उरत नाही आणि दीपालीला आलिंगन देते. ते असं, मधुरा म्हणते, दीपू बेटा, तू आज मला आयुष्यातील अशी खबर दिली आहेस जिच्यासाठी मी काय काय नाही केलं. या सर्व प्रकारात मधुरा वंदीला विसरून जाते आणि अघोडा बाबाला मनोमन प्रणाम करते. दीपाली तिच्या अघोरी स्वभावाची जाण न ठेवत म्हणते, आई, मला आनंद तर खूप झाला आहे, परंतु पुढे काय आणि कसं होईल याची हुरहुर लागली आहे. मधुरा म्हणते, तू आता फक्त स्वतःवर आणि बाळावर लक्ष केंद्रित कर. बाकीचं मी, अशोक आणि पंत मिळून बघतो. शिवाय अघोडा बाबांचा आशीर्वाद आपल्यावर आहेच. दीपाली उद्विग्न मनाने हो म्हणते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि पंत सागर पंतांना जाऊन भेटतात आणि सांगतात. पंत म्हणतात अतिशय आनंदाने सागरपंतांना, सागरपंत नमस्कार नमस्कार. सागरपंत त्यांना म्हणतात, पंत, खूप आनंदात दिसत आहात, काय खुश खबर आहे का? त्यावर पंत म्हणतात, अहो, तुम्ही, मी आणि आंदेकर आजोबा बनणार आहोत. देवी मातेने आणि भैरवनाथाने आपल्यावर कृपादृष्टी केलेली दिसत आहे. ते आनंदाने पंतांना सांगत असतात. सागरपंत म्हणतात, अरे वा, छान छान. हो, भैरवनाथांचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहू दे.
एवढ्यात इकडचे तिकडचे बोलणे झाल्यानंतर पंत सागर पंतांना घरी येऊन दोघांना आशीर्वाद देण्याचं निमंत्रण देऊन घरी पोहोचतात. आणि शनिवारी सकाळी सागरपंत भैरवनाथाच्या पूजेमधलं तीर्थ अशोक आणि दीपालीला आशीर्वाद स्वरूपात देण्यासाठी घेऊन येतात. आणि अंगणात काम करत असलेल्या अशोकची नजर सागरपंतांकडे जाते. आणि अशोक म्हणतो, काका तुम्ही या ना, आतमध्ये या. असं बोलावत माझघरात बसलेल्या आपल्या वडिलांना सागरपंत आल्याची माहिती अशोक देतो. त्यानंतर सागरपंत हसत आणि हातात असलेल्या तीर्थाचा कलश घेत म्हणतात, हो तुम्ही खबरच अशी दिलीत की यावं लागलं. अशोकसुद्धा लाजेने म्हणतो, हो काका तुम्ही व्हा पुढे, मी येतोच. एवढं आटपून. नंतर सागरपंत अशोकला म्हणतात, हां होऊ दे आरामात. आणि सागरपंत घरात त्या कलशासहित प्रवेश करतात. इकडे मधुरास सागरपंत येण्याची चाहूल लागते आणि ती दीपालीस त्यांना चहा आणि पाणी नेऊन देण्यास सांगते. दीपाली पाणी हातात देत काकांच्या पाया पडते आणि त्यांना म्हणते, काका पाया पडते. त्यावर सागरपंत म्हणतात, सौभाग्यवतीचा आशीर्वाद तिला देतात आणि म्हणतात, असू दे असू दे. इकडे वंदी पंतांकडे एकटक बघत असते. तेवढ्यात सागरपंत कालभैरवाचा मंत्रोपचार म्हणजेच ओम कालभैरवाय नमः करतात आणि त्या मंत्रामुळे दक्षिण कोपऱ्यात बांधून ठेवलेली राख धपकन खाली पडते आणि सगळ्यांचे लक्ष त्या आवाजाकडे जाते. सागरपंत हे त्या मंदिराचे महंत असल्यामुळे त्यांना या प्रकाराचा सुगावा लागतो आणि ते काही बोलण्याच्या आत मोरारजी पंत बोलून बसतात. कदाचित उंदीर आडवं गेलं असावं. आवाज ऐकून मधुरा लगबगीने बाहेर येते आणि तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले व घाबरलेले हावभाव बघून सागरपंतांना मधुराने केलेल्या अघोरी कृत्यावर विश्वास बसतो आणि 2 मिनिटं शांत बसून ते पुढील कामात व्यस्त होतात आणि बोलतात. त्यावेळेला सागरपंत म्हणतात, पंत तुमची हरकत नसेल तर मी भैरवनाथांचं तीर्थ या माझघरात शिंपडू का? पंत मागचा पुढचा विचार न करता लगेच होकार देतात. आणि इकडे मात्र मधुराला अत्यंत थरकाप सुटतो. सागरपंत उभे राहून कलशावरचा रुमाल सरकवतात आणि हातात तीर्थ घेऊन सगळ्यात आधी दीपालीवर आणि मग घरात पूर्वेकडून मंत्रोपचाराला शिंपडणे सुरू करतात. आता मात्र मधुराचे हातपाय लटलट कापू लागतात. तिकडे वंदीच्या आत्म्यास सुटण्याची सुडी चाहूल लागलेली असते. पूर्व पश्चिम करत करत सागरपंत दक्षिण कोपऱ्यात तीर्थ शिंपडतात आणि अंगावर तीर्थ पडताक्षणी वंदीचा आत्मा त्या कोपऱ्यातून मुक्त होतो आणि सरळ घराच्या बाहेर पडतो. परंतु बाहेर जाताना मात्र घरातील 2-4 गोष्टी खाली पडतात आणि पंतांसमोर मधुराने केलेल्या सर्व अघोरी गोष्टी बाहेर पडतात आणि सागरपंत ते पाणी तिथे सोडत पंतांना बोलतात. सागरपंत पंतांना म्हणतात, पंत तुम्ही मोठ्या संकटात सापडले आहात. वहिनींनी अघोरी पद्धतीने पूजा केली आपल्याला समजू न देता. सगळ्यात आधी हे तीर्थ भैरवनाथांचा मंत्रोपचारात पूर्ण घरात शिंपडा आणि आधी हा दक्षिण कोपरा पूर्णपणे साफ करा व दीपालीची सगळ्यात जास्त काळजी घ्या. एवढं सर्व बोलून ते मागे न बघता घाईघाईत निघून जातात. पंत निशब्द आणि निस्तेज होऊन शांत उभे राहतात. त्यांना काय करावे काही सुचत नाही. आता मात्र घरात आनंदावर विरझण पडलेले असते आणि मधुरा, दीपाली आणि अशोक सर्व शांत असतात. इकडे पंतांच्या रागाने सीमा गाठलेली असते आणि त्याच नादात ते दक्षिण कोणा साफ करायला घेतात आणि बघतात तर उलट्या स्वस्तिकावर मांडून ठेवलेली राख, हळं आणि काळे तीळ व लिंबू असा सर्व अघोरी प्रकार नजरेस पडतो आणि आयुष्यात जीवापाड प्रेम केलेल्या मधुराच्या कानाखाली ते मारतात.
इकडे वंदी आता मुक्त संचार सुरू ठेवते आणि मधुराचं बाहेर जाऊन अघोडा बाबांना भेटणं पूर्णपणे बंद होतं. आता मोरारजी पंत मधुराकडून ती प्रत्येक गोष्ट जाणून घेतात जी तिने अघोरी पद्धतीने केलेली असते. परंतु मधुरा त्यांना प्रत्येक गोष्ट मी का केली आणि कशी आणि त्याचं फळ आपल्याला काय भेटलं याचे उदाहरण देऊ लागली. परंतु मधुराचं एकही न ऐकता ते सर्व प्रकार विसरून जातात आणि दीपाली किंवा होणाऱ्या नातवावर काहीही परिणाम नको म्हणून दीपालीची समजूत काढून तिला माहेरी पाठवायची तयारी सुरू करतात. अशोकसुद्धा या सर्व प्रकारावर नाराज होऊन दीपालीला आपल्या घरी घडलेलं भांडण माहेरी न सांगण्याची हमी घेत तिला माहेरी सोडून येतात आणि अशातच पूर्ण दिवस निघून जातो आणि काळ रात्र सुरू होते. आपल्याला दिलेल्या त्रासाचा सूड घेण्यासाठी वंदीचा आत्मा पंतांच्या घरात प्रवेश करते आणि झोपलेल्या मधुरासमोर जाऊन उभी राहते. वंदी मात्र तिच्या ताकदीने देवघरातील सर्व देव अस्ताव्यस्त करते आणि त्या आवाजाने घाबरलेल्या मधुराचे डोळे उघडतात आणि समोर बघते तर सवाशींच्या चुड्यात रंगलेली आणि तोंडातून फेस येत असलेली चंदी उभी असते. हे पाहता क्षणी मधुरा जोरात किंचाळून उठते आणि त्या आवाजामुळे पंतसुद्धा उठतात आणि वंदी तिथून विकृत आणि विचित्र हसत हसत दिसेनाशी होते. हा असा खेळ जवळपास आठवडाभर सुरू राहतो आणि एका दिवशी सकाळी पंत सागर पंतांना भेटण्यासाठी दरवाजाला बाहेरून कडी लावून निघून जातात, जेणेकरून मधुरा पुन्हा त्या बाबाला भेटून काही अघोरी करू नये या दृष्टीने. पंत उदास मनाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना म्हणतात, तुमचे आभार कसे मानावे कळत नाही. तुमच्यामुळे मला माझ्या बायकोचा अघोरी चेहरा कळला. त्यावर सागरपंत म्हणतात, काळजी करू नका पंत. घरात येत्या गुरुवारी सत्यनारायणाची पूजा घाला. त्यासाठी दीपालीला माहेरहून घेऊन या. मी स्वतः येईल पूजेसाठी. सागरपंत त्यांना म्हणतात. पंत त्यांना व्याकुळ आशेने म्हणत बोलतात, हो. आणि असे बोलत ते उठतात आणि जड पावलांनी घरी येतात. इकडे वंदी एक एक सूड घेण्यास सुरुवात करते आणि पहिला घाव ती नवऱ्यापासूनच्या अपूर्ण राहिलेल्या मिलनाच्या इच्छापूर्तीकडे घालते आणि यातच बंदिस्त असताना अशोक आणि दीपालीच्या फुललेल्या प्रेमाला बघत असते आणि वेळ साधून वंदी अशोकवर आपली करणी करते. त्यामुळे काही तासातच अशोक तापाने फणफण तापतो आणि पलंगावर पडून असतो. हे सर्व मधुराच्या लक्षात येतं आणि ती घरात असलेल्या भैरवनाथाचे तीर्थ अशोकवर टाकते, ज्यामुळे थोड्या प्रमाणात ताप कमी होतो. इकडे दीपाली माहेरी असूनसुद्धा सासरच्या चिंतेने व्याकुळ असते आणि अशातच सागरपंतांनी सांगितल्याप्रमाणे पंत दीपालीला आणण्यासाठी माहेरी निघतात आणि तिच्या माहेरी पोहोचतात. माहेरी पोचून दीपाली म्हणते, बाबा तुम्ही या ना, घरात बसा, या इथे. त्यावर अंधेकर म्हणतात, या पंत या. आज अचानक स्वारी इकडे काढलीत. अंधेकर म्हणतात, या पंत या. आज अचानक स्वारी इकडे काढलीत तुम्ही. पंत म्हणतात, नमस्कार अंधेकरराव. काय करणार, कारणच तसे आहे. दीपालीला गरोदर राहून 2.5-3 महिने होत आले आहेत आणि तिचा चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम माहेरीने करता सासरी करूया असा विचार सुरू आहे. सोबतच सत्यनारायणाची पूजा घालावी, जेणेकरून बाळ सुखी राहील आणि शांतता नांदेल घरात. हा प्रस्ताव ऐकून अंधेकरसुद्धा खुश होतात आणि बोलतात. अंधेकर बोलतात, उत्तम गोष्ट आहे. तुम्ही आज दीपालीला घेऊन पुढे जा. आम्ही पूजेच्या दिवशी सकाळी हजर होतो. पंत म्हणतात, होय चालेल. थोड्या वेळ नंतर जेवण आवरून झाल्यानंतर पंत आणि दीपाली अंधेकरांचा निरोप घेतात आणि आपल्या घरी परततात. अशातच दिवस संपून जातो आणि नजर ठेवून असलेल्या वंदीला दीपाली आल्याचा सुगाव लागतो आणि पुन्हा एकदा घरात प्रवेश करते. परंतु दीपालीकडून वंदीच्या आत्म्यास शारीरिक त्रास झालेला नसतो.
पण सूड तो सूड समजून वंदी दीपालीच्या मागे लागण्यास सुरुवात करते. अशातच दिवस उजाडतो आणि दीपाली तयार होऊन देवघरात जाऊन दिवाबत्ती करते आणि बघते तर कुंकवाच्या करंड्यातलं कुंकू संपलेलं असतं. इकडे तिकडे शोधल्यानंतर तिला एका कोपऱ्यात छोट्याशा बाटलीत भरून ठेवलेलं कुंकू दिसतं आणि तीच ती करंड्यात भरते आणि पूजा आटपून ते कुंकू आपल्या कपाळाला लावते. कुंकू लावता क्षणी वंदी दीपालीच्या मागे उभी राहते आणि तिथून खेळ सुरू होतो, तो अघोरी बाळंतणीचा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कथा आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील म्हणजेच 3रा भाग, अंतिम भाग लवकरच येणार आहे. तोपर्यंत सर्वांना थँक्यू. बाय बाय. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. धन्यवाद.